हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे. तर आज अगदी स्पेशल असा विषय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो म्हणजे मराठी शाळा. आजकाल खूप ग्रँटेड घ्यायला लागलेत मराठी शाळेला. मुलांना मराठी शाळेत न पाठवणं, मराठी शाळेत मुलांना न शिकवायला पाठवणं, म्हणजे मराठी शाळेत मुलांना घातलं की पालकांना खूप कमीपणा असल्यासारखं वाटतं. म्हणजे एक स्टँडर्ड मेंटेन होत नाही किंवा या गोष्टीचा हे वाटतं, असं वाटतं मला पालकांना. पण मला खरं सांगा की तुम्ही कोणत्या शाळेत शिकलेले आहात. कमीत कमी जे मराठी शाळेत शिकलेले आहेत त्या पालकांना तरी या गोष्टी नको वाटायला पण वाटतात. त्या म्हणजे मोठ्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकायला मुलांना घातलं म्हणजे खूप ते पालक स्टँडर्ड आहेत वगैरे, म्हणजे स्वतःचा स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी आपल्या मुलाला कितीही लोड येत असेल अभ्यासाचा तरीसुद्धा मुलांना त्याच इंग्लिश शाळेमध्ये रट्टा मारायला पाठवणं. खरं तर त्या गोष्टीचा खूप खूप नंतर फायदा होतो. पण खरंच मुलांवरती लहानपणापासून इतकं असं बर्डन देणं गरजेचं असतं का की मराठी शाळेत शिकल्यानंतर मुलांचं काहीच होणार नाही असं तुम्हाला वाटतं का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की आजचा माझा व्हिडिओ आणि आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कसा वाटला आहे ते. नमस्कार, माझं नाव माधुरी आहे आणि या गोष्टी आहे मला शोधराज करायला खूप आवडतं. नमस्कार, मी रोहिणी राजू सय्यद. माझ्या मुलीचे नाव माधुरी राजू सय्यद. मला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. मुलं काय आणि मोठे काय सर्वांनाच खेळ खेळायला आवडतात. चला तर मग आता सर्व माता मिळून एक मजेशीर खेळ खेळूया. माता आरती आणि निरीक्षण करून लीडर कोण आहे हे ओळखेल. तिला 3 संधी मिळतील. तिने बरोबर ओळखलं तर पुढच्या फेरीत ती नवीन लीडर निवडेल. नमस्ते, माझे नाव सप्पूबाई लक्ष्मण राठोड. मला मुलांना घेऊन फिरायला आवडते. नमस्ते, माझं नाव शुभांगी कैलास विटकर. मला लिहायला आवडते. माझं नाव शीला तायडे. मला स्वयंपाक आवडतो. माझं नाव दीपिका मुसळे. मला मेकअप आर्टिस्ट आवडते. नमस्कार, माझं नाव विद्या सचिन थोरवे. मला नवीन नवीन प्रकारच्या मध्ये साहित्य असं शिवायला आवडते. ब्लाऊज, नवीन डेकोरेशनचं आवडतं. स्वयंपाक पण करायला आवडतो पदार्थ. नमस्कार, अंकिता रमाकांत वाघमारे. मला लिहायला खूप आवडतं. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा निलेश भागवत. मला वाचायला खूप आवडतं. नमस्कार, माझं नाव मीराबाई अशोक. पुस्तकावर वाचायला म्हणजे हे पुस्तकावर. नमस्कार, माझे नाव राजश्री सुदेश. मला स्वयंपाक खूप आवडतो. नमस्ते, माझे नाव मनीषा अण्णासाहेब गायकवाड. मला स्वयंपाक करायला आवडतो. मला पूजा करायला आवडते. मला साफसफाई असं राहायला व्यवस्थित आवडतं. नमस्कार, माझं नाव राधा किशोर जोगदान. मला ड्रॉइंग खूप आवडते. माझे नाव प्रीती भोसले. मला घरकाम करायला खूप आवडते. नाव विराज सैगवाल आहे. मला घरकाम आवडतं. नमस्कार, माझं नाव स्नेहलता संदीप सोनवणे. मला व्हिडिओ शूटिंग करायला खूप जास्त आवडतं. लीडर आपल्या ऍक्शन चालू राहू देत जा.
अंबारीचा आगगाडी आरसा मोठं काढायचं छोटे नाही. बोला आ बघा चुकीचा काढला तू चुकीचा काढला वा सेम आलं पाहिजे. हे दोन नाही. हा मोठं काढ आता सगळ्यांनी आ काढला की तुम्ही व्हिडिओ घ्या काढते चला आता काढला ना सगळ्यांना करा गोल आता छान काढायचं बरं का असं करा यांनी बरोबर काढला बघा ताई, यांनी बरोबर काढला बघा. हा दिसतोय का मागं माझ्या मध्ये काढा ए कर ना ए अरे काढ बरोबर दाखव, तुझं दाखव. @ काढलाय तिने. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आत्ता शाळेत झालेले सगळे उपक्रम मी तुमच्यासोबत शेअर केले. खरं तर या पलीकडे सुद्धा खूप जास्ती गोष्टींची माहिती सांगितली गेली, खूप जास्ती गोष्टींची पालकांना माहिती व्हावी यासाठी खूप जास्त नॉलेज दिलं गेलं, पण ते सगळं मी व्हिडिओ शूट करू शकले नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की प्राथमिक शाळेमध्ये जे जे उपक्रम घेतले जातात किंवा ज्या ज्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात त्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये 4 पट पैसे भरून मिळतात. खरं तर पहिली गोष्ट, मराठी शाळेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरायची नसते. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणत्याही पाठ्यपुस्तकांसाठी फी भरायची नसते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे युनिफॉर्म, जो तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये खूप बक्कळ पैसे देऊन विकत घेतलेला असतो, तो मराठी शाळेत तुम्हाला विकत घ्यायचा नसतो. त्यानंतर शाळेतनं तुम्हाला शूजसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये दिले जातात. त्यानंतर इतर उपक्रमातनं कधीतरी मुलांना स्वेटर्स दिले जातात, शाळेच्या बॅग्स दिल्या जातात, त्यानंतर वह्यासुद्धा मिळतात, पेन्सिल्स वगैरेसुद्धा मिळतात. त्यानंतर आता शाळेमध्ये एक उपक्रम राबवला गेलेला आहे, तो म्हणजे प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला 1 रुपयाचं चॉकलेट देण्याऐवजी 1 रुपयाची पेन्सिल दिली तर त्या मुलाच्या ती कामी येऊ शकते, उपयोगी येऊ शकते. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींचा ते उपयोग करतात. प्लस पॉईंट, इंग्लिश मिडियम शाळेमध्ये ना गेटच्या आतमध्ये पालकांना एंट्रीसुद्धा नसते. मुलाला गेटवर सोडायचं आणि त्याच गेटवरती फक्त मुलाला घ्यायला जायचं. त्या पलीकडे पालकांना गेटमध्ये एंट्रीसुद्धा देत नाहीत. पण मराठी शाळेत तसं होत नाही. मराठी शाळेमध्ये प्रत्येक आठवड्याला एक उपक्रम घेतला जातो, त्यामध्ये पालकांना सहभागी करून घेतलं जातं, त्याचसोबत मुलांनासुद्धा सहभागी केलं जातं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक मीटिंग ठेवली जाते. त्या मीटिंगमध्ये फक्त मुलाला कमी मार्क पडले किंवा हे पडलं ते झालं, ते फक्त कंप्लेंट्स नसतात. तर त्यामध्ये असतं तुमच्या मुलाची प्रगती कशी होईल, तुम्ही त्याचा अभ्यास कसा घ्यायला पाहिजे, तुम्ही त्याला कसं शिकवलं पाहिजे किंवा तुम्ही इतर पालकांनी कसं राहिलं पाहिजे, तुम्ही मुलांचा अभ्यास घरी कसा घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती दिली जाते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मराठी शाळेत शिकलेलो आहोत. आपल्या पालकांना तेवढा वेळ नव्हता शाळेत येण्यासाठी, वेळ देण्यासाठी, आपल्याला शिकवण्यासाठी, पण आपण तरीही छान मस्त उत्तम घडलोच ना. तर हीच क्वालिटी असते मराठी शाळेची की मराठी शाळेत मुलं घडतात आणि इंग्रजी शाळेत मुलं फक्त ट्रेन केली जातात पुढच्या आयुष्य जगण्यासाठी. तर मला असं वाटतं की माझ्या मुलाचा फक्त तो ऐकू शकत नाही म्हणून नाही, पण मला असं वाटतं की फक्त स्टेटस मेंटेन करण्यासाठी मुलांना इंग्लिश मिडियमला टाकण्यापेक्षा आपल्या मुलाला काय शिकायला आवडतं या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही मुलांना त्या शाळेत घातलं तर त्याचा खूप जास्त उपयोग होईल. आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.